तर आम्ही आज निघालो आहोत मोर्शी सालबर्डीला. खूप धमाल करायला, खूप एन्जॉय करायला, खूप छान पिकनिक करायला. पण कुठे आणि कोणासोबत? तर चला, आणि आमच्यासोबत कोण कोण आहे ते पण बघा. तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचलेलो गोष्टी करता करता मोर्शीला. गोष्टी कुठे गेल्या गाणे ऐकले का? हा, तर ते चष्म्याच्या आतमध्ये अश्रू आले म्हटलं ते अश्रू. अरे अश्रू माझ्या दाखवत नाही ते. मी बोलत अजूनही ते पहिलं प्रेम विसरले नाही द्यायचं. पहिलं नाही विसरले शेवटचंही नाही. शेवटची तर मीच आहे. शेवटचं प्रेम तर घरी आणलं. पहिलं प्रेम फक्त विसरले नाही ते. असं काय तू एक गाणं लाव ते असे शेवटचं तुम्ही नाही आहे अजूनही चालूच आहे म्हटलं प्रयत्न करणं. चालू आहे का? माणसाला हमेशा प्रयत्नशील राहायचा आहे की नाही का? तर मित्रांनो, मी फक्त एक छोटीशी गोष्ट बोललो होतो तुम्हाला की आम्ही पोहोचलो मोर्शीला. पोहोचलो ह्या शब्दावर किती मोठं प्रयोजन ऐकलं तुम्ही, पाहिलं ना. आणि सोबत हा भाचा हा पण मामीला साथ देऊ लागला. मामा मी तुमच्याही कोण आहे, कधी कधी मामीचे घ्या लागते. मामीने किती पटवला भाचीसाठी, तरी पण मामी पटत नाही. बरं एक दिवस ते येणारच आहे माझ्या भाच्याचा. कधी आणा तुमच्या हाती आणा एक दिवस. येणार. सबुरी का फल हमेशा मीठा होता है और जो फल खाता है उसमें ही मजा. तर मित्रांनो, हे बघा तुम्ही आता पाहू शकता, ही आहे मोर्शी. सगळ्यांनाच पाहिली आहे मोर्शीचं पाहू शकता म्हणा. या मोर्शी मोर्शी तर यायचं नाही काढलं इथं. या मोर्शी मध्ये मी 3 वर्ष इथे प्रॅक्टिस केलेली आहे. इथल्या गुळाचा चहा मुलांना पित असतो का कधी? हा, गावरान चहा. आता इथनं आम्ही जाणार आहोत कुठे? सालबर्डी. चला, आता सालबर्डीचे व्ह्यूज तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. माझी मोर्शी, माझा मान. तर मित्रांनो, आता इथनं आम्ही टर्न घेत आहोत. इकडं आम्ही चाललो सालबर्डी. हे पाहू शकता तुम्ही इथं संत मारुती महाराज संस्थान सेवाश्रम सालबर्डी. संत महादेव महाराज संस्थान सालबर्डी. आणि सगळ्यात जास्त या रोडवर आम्ही दोघं फिरलो. सगळ्यात जास्त रात्री लग्नाच्या पहिले नाही यायला कुठंच नाही. हे कुठंच नाही जायचं. आजकालच्या घेऊन जायचं लेकरांचे पण नाही. शाळापाठी. कुठेही जायचं तर मोर्शी. मी मोर्शीला येऊन जातो. मोर्शीला जायचं पूर्ण ते सर्कल होतं मुलांचं. मोर्शीला कसं आहे, सगळ्या इकडे आपला टापा होता. तर मित्रांनो, हे पहा, उंच पहाड आणि हा नजारा. आहा, क्या बात है. आणि हा इतक्या मोठ्या पहाडामधून इतकी पद्धतशीर आणि व्यवस्थित गाडी चालवत आहे. हो. अरे पूजाने कन्फ्युज केलं. पूजानं कन्फ्युज केलं आम्हाला. आम्ही निघालो होतो बरोबर. तो दोस्तों, अभी आप हमारे साथ देख रहे हैं, हम सालबर्डी के लोकेशन पे आ गए. यहाँ पे काफी तपास में यहाँ पे चौकसी चालू है. ते काय म्हणले, चेकिंगच्या इकडे आम्ही क्रॉस मध्ये. चला. तो घना जंगल है, सुहाना रोड है. बरोबर आहे, गेलो होतो ना पहिले. बरोबर गेले होते हे रवी भाऊ. माणसाने चप्पा माहिती आहे सालबर्डीचं, तरी चुकवलं. आणि हे बघा, तुम्ही पाहू शकता काय आहे पाव पुरा. आणि मम्मा काय करू है ना. इकडे दाबून अरे डायरेक्ट मंदिराजवळ चाललो आपण. मग तुला तेच तर सांगत होता. जबरदस्त. और ये आरडी सर काढलं? हमेशा हमारे सेवा में तत्पर रहते हैं. हमारे आरडी सर. गाडी इकडे आणा म्हणजे. जाते काय? बरं या ना. वाह. ये देखो दोस्तों, ये नजारा है. तुला खाली उतर दे आता पाहिजे. हॅलो. वाव.
जबरदस्त जबरदस्त जबरदस्त। और दोस्तों खूप छान माझं स्वागत केलं, कचकच कांदा गाणं लावून खूप छान एंटरटेनमेंट केलं, खूप छान डान्स केला, खूप खूप प्रेम दिलं या मुलींनी सगळ्यांनीच. लव यू ऑल ऑफ यू. पूजा पण होती तिथे बघू शकता रेड ड्रेसमध्ये. त्यानंतर रवी, ती माझी मैत्रीण आणि अंकिता. आणि बघा खूप असं आमची खूप मोठी फॅमिली आहे अशी, फ्रेंड सर्कलची भयंकर. आणि मोर्शीत तर खूपच आहे, खास म्हणजे सारंग सरांचीच आहे सगळी फॅमिली. तर माझी फॅमिली पण झाली ती आता. खूप मजा येते आम्हाला. कुठे करमलं वगैरे नाही तर आम्ही मोर्शीलाच जातो. आता आदेश वगैरे हे आपले अजून RD सर आहेत, बंटी सर आहेत, हा मामाचा मुलगा आहे. आपण याच्या बड्डेला गेली होती ना मी आता जालन्याला, तिथे आपला आर्यन, गुरु, आदेश आहे बाजूला. त्यानंतर विकी धोटे आहे, तो वियतनामला आहे सध्या. आणि ही बघा ही कशाची कुटी म्हणतात गड्या याला, मला आठवत नाही आहे. इथे पांडवांची काहीतरी पांडवांची कचेरी म्हणतात बहुतेक याला. हो, पांडवांची कचेरी आहे ही सालबर्डीला. तर मी पण पहिल्यांदाच पाहिली. तसं तर म्हणते सालबर्डीमध्ये अजून खूप साऱ्या अशा लेण्या टाईप सापडल्या म्हणते. तर बघू आता. ॲक्च्युली इथे एक सेलिब्रेशन ठेवलं होतं, एक गेट टुगेदर ठेवलं होतं. RD सर आहे ते आता हैदराबादला जाणार होते नेहमीसाठी. आणि विकी धोटे जो आहे तो वियतनामला तिथे तो जॉब करतो, तो डान्स टीचर आहे तिथे, ॲरोबिक्स टीचर आहे. आणि सगळेजण होते, मामा पण आले होते जालन्यावरून. आणि सगळेजण आपापल्या याच्यामध्ये खुश होते मस्त. आणि मग छान आम्ही डान्स केला, गरबा केला, खूप खूप मजा आली. खास तर जेवणाचा कार्यक्रम हा पुढे होता. तिथे बघू शकता आम्ही पूर्ण ही नदी जी पार केली आम्ही सगळ्यांनी. हे बघा सारंग सर, मी, गुरुला घेऊन आम्ही नंतर असं पाणी वाहतं होतं खूप काही ठिकाणी. आणि नंतर मग मी दगडावरून छान एन्जॉयमेंट करत एक ट्रॅकिंग म्हणतात त्याला, काहीतरी ट्रॅकिंगच म्हणतात बहुतेक, जातात ना पहाडात वगैरे, असं खूप छान वाटत होतं. आणि बघू शकता रस्ता, खूप मजा आली, खूप एन्जॉय केला आम्ही. मग साईडला जाऊन छान जेवण वगैरे केलं. आणि मग तिथूनच ह्याच रस्त्याने परत येऊन मग तिकडे बाजूला जिथे हिरवळ दिसत आहे ना छान, तिथे डान्स वगैरे सगळ्यांनी केले, खूप मजा आली. पूजा आहे, अजून मुली पण आहेत. सगळेजण आपापल्या हिशोबाने आले होते टिफिन घेऊन. मी तर काही नेला नव्हता टिफिन मला, कारण माझं वेळेवर ठरलं होतं. मग रवी आलाच होता घरी, माझी मैत्रिणी होती सोबत, अंकिता पवार, सोबतच गेलो. हा बघा आदेश ते सिस्टीम घेऊन येऊन राहिला होता. खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं. हे बघा पाण्यामध्ये खेळलो वगैरे, मस्त फोटोज वगैरे काढले सालबर्डीला, खूप एन्जॉय केला. मी तर भयंकर केला. मला ॲक्च्युली एन्जॉयमेंट हे लग्न झाल्यानंतरच करायला भेटत आहे आणि ते माझ्या हस्बंडमुळेच भेटत आहे. असं तर म्हणजे मी कॉलेजमध्ये करायला पाहिजे तर तेव्हा तर नाही मिळालं मला, पण आता मिळत आहे छान एकदम. आणि बघू शकता बंटी सर, हे बघा सगळेजण आपापल्या फिल्डिंगमध्ये आहे, एकेकाला घ्यायसाठी. कोणी घसरलं नाही पाहिजे, काही नाही. गुरु होता, 2-3 लहान मुलं होते, मामी बघा. आणि पाणी पण असं वाहतं होतं, भरपूर नव्हतं पण होतं, पण मजा बघा खूप आली. त्यानंतर सगळे सेफ होते, कोणाला काही इजा झाली नाही, काही ट्रॅजेडी झाली नाही. आणि सगळेजण जेवण करून परत आलो. जेवणात तर एवढे आयटम होते, मी तर जेवणाचा शूट पण नाही घेतला. आणि म्हणजे एवढी बिझी झाली होती जेवणामध्ये. त्यानंतर डान्सेस वगैरे झाले, खूप एन्जॉय केला, खूप एन्जॉय केला. पूर्ण शूट आहे पण आता तो माझ्या मोबाईलमध्ये काय माहिती काय झाला, पण असो. पण हे जेवढी मेमोरी आहे खूप छान मेमोरी आहे. ॲक्च्युली हा व्लॉग जुना आहे, मला वाटतं महिना झालेला आहे बहुतेक. मी टाकते करते अपलोड करते, होऊनच नव्हतं राहिलं. म्हटलं नाही आज तर कुठल्याही हालतीमध्ये मी हे व्लॉग टाकणार म्हणजे टाकणार. आणि तुम्हाला मी एन्जॉयमेंट काय केली दाखवणार. आणि हे जे येलो टी शर्टवाले गेले रोहित नागले, हे तर PA म्हणतो देवेंद्र आमदार भुयार यांचे खास आहेत. आणि बघा खूप एन्जॉय केली मी. याच्यामध्ये गाणे वगैरे पण चालू होते, डान्सेस चालू होते, पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू नाही शकत कारण की तुम्हाला माहिती आहे मग इथे की नाही कॉपीराईट लागते म्हणून. हे बघा आदेशचा डान्स आहे, आदेश खूप एन्जॉय केला, भयंकर एन्जॉय केला. आणि कसं गुरु असल्यामुळे मग आम्हाला लवकर निघायचं पण होतं अंधार व्हायच्या पहिले, कारण 4 व्हीलरने आलो होतो त्यामुळे. आणि बघा इथे मुली वगैरे छान एन्जॉयमेंट केली. इतकं सुंदर आणि इतका सिन्सिअर ग्रुप आहे हा की भयंकर, म्हणजे सांगूच नाही शकत मी. खूप छान वाटलं मला इथे येऊन, एकदम बढिया वाटलं. आणि मामा मामी हे जालन्याचे, तुम्हाला माहिती आहे जालन्याला आता बर्थडेला गेलो होतो तिथे. आणि त्यानंतर मग आम्ही एका ठिकाणी बस मस्त थांबलो आणि खूप मन भरून डान्सेस केले सगळ्यांनी. बघा खूप मजा आली, भयंकर मजा आली. तर मी पण डान्स केला, आमचा कपल पण डान्स झाले. ह्या वीणा मॅडम आहे, हैदराबादला जाणार म्हणजे राहतात त्या, आणि त्यात त्यांचे हस्बंड पण सोबत जाणार आहे. खूप काही शूट करायचं होतं काय म्हणजे मग मध्ये की स्पीच दिल्यात आल्या,
तर खूप इमोशनल झाले होते सगळे. खूप छान एक प्रकारचं गेट टुगेदर झालं होतं. मला खूप काही शूट करायचं होतं. एक तर गुरु असल्यामुळे अर्ध सुचत नव्हतं आणि जेवढं कसं तरी केलं तर ते मी तुम्हाला आता दाखवत आहे. तर तुम्हाला कसा वाटला माझा व्लॉग मला नक्की 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 सांगा. तर आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.